धुळे जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा प्रभावी वापर करून विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। शेतीपूरक उद्योग, फूड प्रोसेसिंग युनिट्स, सौर ऊर्जा प्रकल्प व वनपर्यटन आणि इको टुरिझम यावर भर देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या। तसेच शाळा, आश्रमशाळा आणि आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला। दरम्यान प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या 10 वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त धुळे जिल्ह्यात विशेष उपक्रम राबविण्यात आला। जिल्ह्यातील 55 आरोग्य संस्थांमध्ये तब्बल 2173 गर्भवती मातांची प्रसूतीपूर्व तपासणी करण्यात आली। त्यापैकी 466 उच्च जोखमीच्या गर्भवती माता आढळून आल्या असून त्यांना विशेष आरोग्य सेवा आणि उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले आहे। याचबरोबर अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नागरिकांसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास आर्थिक विकास महामंडळामार्फत विविध कर्ज व अनुदान योजना राबविण्यात येत आहेत। इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करून या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे। एकूणच विकास, आरोग्य आणि स्वयंरोजगार या तिन्ही क्षेत्रांमध्ये धुळे जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय आणि उपक्रमांची अंमलबजावणी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे।